महाराष्ट्रातील बीड जिल्हा आणि बिहार राज्य यामधील सामाजिक आणि राजकीय समस्यांवर सध्या चर्चा सुरू आहे। या चर्चा राजकीय मुद्द्यांपासून ते स्थलांतरित मजुरांपर्यंत पोहोचलेल्या आहेत। बीडचं बिहार होतंय का हा प्रश्न सगळीकडे चर्चिला जात आहे। बीड आणि बिहार या दोन्ही ठिकाणी दुष्काळ, बेरोजगारी आणि स्थलांतर यांसारख्या समस्यांनी नागरिकांना त्रस्त केलं आहे। बीड मधील अनेक मजूर कामांच्या शोधात अन्य राज्याकडे वळत आहेत, जसे की बिहार मधील मजूर पूर्वीपासून स्थलांतर करत आले आहेत। यामुळे बीड जिल्ह्याला महाराष्ट्रातील बिहार म्हटलं जातंय। बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि असुरक्षितता यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बीड आणि बिहार असा प्रश्न उपस्थित होत आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। 2024 मध्ये आतापर्यंत 40 खुनांची नोंदणी झाली आहे, म्हणजे सरासरी प्रत्येक आठवड्यात एक खून। विशेषतः केस तालुक्यातील मस्साजोगाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। यावर्षी 178 खुनाच्या प्रयत्नांचे गुन्हे नोंदवले गेले आहेत, म्हणजे दर 2 दिवसात एक खुनाचा प्रयत्न। 2023 च्या तुलनेत यामध्ये 24 गुन्ह्यांची वाढ झाली आहे। जिल्ह्यात दर 2 दिवसात एक बलात्काराची घटना घडते, ज्यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे। 2024 मध्ये विनयभंगाच्या 156 आणि छेडछाडीच्या 300। 2024 मध्ये विनयभंगाच्या 156 आणि छेडछाडीच्या 383 घटना घडल्या आहेत, म्हणजे दररोज अशा घटना घडत आहेत। गुन्हेगारांच्या वाढत्या आत्मविश्वासामुळे किरकोळ कारणांवरूनही खून, हल्ले आणि इतर गंभीर गुन्हे घडत आहेत। पोलिसांच्या वचकाच्या अभावामुळे गुन्हेगार निर्भयपणे वागत आहेत। पोलिसांचा वचक कमी। काही प्रकरणात पोलिसांचीच गुन्हेगारांसोबत उठबैठ असल्याचे आरोप आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांविषयी रोष वाढत आहे। पोलिसांच्या गुन्हेगारांसोबतच्या संबंधांमुळे त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। अशाच माहिती बघण्यासाठी पाहत रहा AIN न्यूज।